ऑल ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बिझनेस कसा करावा विथ झिरो इन्व्हेस्टमेंट, कोणाचीही कंप्लेंट न ऐकता, विदाऊट स्ट्रेसफुल. त्या काही बिझनेसबद्दल जर तुम्हाला आयडियाज किंवा माहिती हवी असेल तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला सुरुवात करूया. आता तुम्ही स्मॉल बिझनेस कुठलाही चालू करू शकतात. ओके, बऱ्याचशा कंडिशन्स असतात स्मॉल बिझनेससुद्धा सुरू करताना. आपल्याला थोडासा का असे ना वेळ आपल्या डेली रुटीनमधून काढून वेळ द्यावाच लागतो, तरच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि त्याबद्दल आपल्याला सर्व काही माहिती पण कळते. तर सुरुवातीला जेव्हा तुम्हाला एखादा स्मॉल बिझनेस चालू करायचा असेल तेव्हा तुमच्याकडे झिरो अमाऊंट असते, झिरो पैसे असतात. तुम्हाला कुठलेही पैसे त्यात इन्व्हेस्ट करायचं नसतं किंवा लॉसमध्ये जायचं नसतं नंतर. त्यासाठी तुम्ही एक करू शकता सुरुवातीला. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर तुम्ही काय करू शकतात की एखादा जो जॉब आहे किंवा एखादं जे काम आहे, रिसेलिंग असू दे किंवा काही असू दे, ट्युशन असू दे, तर तुम्ही पार्टनरशिपमध्ये केलं तर तुम्हाला सुरुवातीला खूप बेटर राहील. पार्टनरशिपमध्ये म्हणजे एखादा ओनर असेल आणि ओनरच्या हाताखाली तुम्ही काम करू शकतात. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला तो ओनर कसं काम करतो आहे त्याचा एक एक्सपिरियन्स मिळेल. ओके, त्याचबरोबर त्याच्यातून तुम्हाला थोडीशी इन्कम पण येईल. ओके, थोडी इन्कम आल्यानंतर ती इन्कम तुम्ही सेव्ह करा. ओके, सेव्ह करून झाल्यानंतर त्याच्यातून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा. सपोज आता एक एक्झाम्पल घेऊया. आता पहिलं एक एक्झाम्पल घेऊया आपण ट्युशन्स. ओके, आता एखाद्या लेडीला ट्युशन घेणं सहज शक्य असतं. ओके, पण समजा घरामधले लोक किंवा घरामधली फॅमिली मेंबर्स समजा ते सपोर्ट नाही करत आहेत घरामध्ये स्टुडंट यायला वगैरे, किंवा बाहेर जर तुम्हाला जायचं म्हटलं की तुम्हाला एखादा रूम रेंटवर घ्यावं लागेल, ते मे बी तुम्हाला कॉस्टली पडेल. मग तुम्ही अशा वेळेस काय करू शकतात, एखाद्या पार्टनरशिपमध्ये एखाद्या टीचरच्या हाताखाली तुम्ही काम करू शकतात. सुरुवातीला सर्व ट्रिक्स आणि टिप्स तुम्ही लिहून घ्या. ओके, प्रत्येक वॉटेवर ती टीचर कशी शिकवते, काय शिकवते, त्याच्यामधले सगळे इम्पॉर्टंट पॉईंट एका नोटबुकमध्ये असू द्यात तुमच्याकडे. यामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑब्झर्व काय करू शकता सुरुवातीला, म्हणजे ती फी स्ट्रक्चर कसं ठेवते आहे, सिलेबस कसा कव्हर करते आहे, एक्झामच्या वेळेस कसं ती मुलांकडून करून घेत आहे, या सर्व गोष्टी त्या ऑब्झर्व करा आणि त्या लिहून ठेवा. ओके, त्याच्यानंतर मुलांना जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी ती कसे प्रयत्न करते हे सगळं तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवलं तर तुम्हाला त्याचा पुढे जाऊन फायदा होईल आणि तुमची अर्निंग पण साईड बाय साईड होत जाईल. हे सर्व जे करत असताना खूप प्रामाणिकपणे करा, जेणेकरून त्या व्यक्तीला वाटलं नाही पाहिजे की पुढे जाऊन ह्या व्यक्तीचे काय प्लॅन्स आहेत. आपल्या प्लॅनबद्दल अजिबात कोणाला सांगू नका. आणि समजा तुम्हाला हे काही करायचंच नाही आहे, तुम्हाला कोणाच्या हाताखाली कामच करायचं नाही आहे, तर तुम्ही घरी बसल्या छोट्या छोट्या मुलांचे ट्युशन स्टार्ट करू शकतात. सुरुवातीला प्री प्रायमरी, मग प्रायमरी, मग हायस्कूल लेवलची मुलं, असे तुम्ही लेवल बाय लेवल इन्क्रीज करू शकतात. पण हो, त्यासाठी तुम्हाला क्लासरूमबद्दल थोडंसं विचार करावा लागेल. एक तर घरात किंवा तुम्हाला बाहेर रेंट देऊन प्री प्रायमरीज असतात भरपूर साऱ्या. जवळपासची जी प्री प्रायमरी असते त्याच्यामध्ये तुम्ही थोडेफार पैसे रेंटने देऊन तिथेसुद्धा टीचिंग किंवा ट्युशनचा वर्क तुम्ही करू शकतात एका स्पेसिफिक वेळामध्ये. एव्हरी डे तुम्ही ॲक्च्युली 1 or 2 आवर्ससाठी पण हा जॉब करू शकतात इझिली. आता इथे थर्ड ऑप्शन येतो. आता समजा तुम्हाला ट्युशनचा जॉब नको आहे. ओके, तुम्हाला असं काहीतरी युनिक करायचं, वेगळं काहीतरी नॉलेज तुम्हाला स्टुडंटला द्यायचं आहे. समजा तुम्हाला हँडरायटिंगचा क्लास चालू करायचा आहे किंवा हल्ली वेदिक मॅथ, अबॅकस किंवा एखादं स्पोर्ट्सशी रिलेटेड असे कुठले क्लासेस किंवा तुम्ही डान्सचे क्लासेस घेऊ शकतात. सो त्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक ट्रेनिंगची गरज लागेल. तर तुम्ही ते ट्रेनिंग सुरुवातीला कोणाच्या अंडर काम करून कोणाच्या सोबत काम करून तुम्ही त्याचे पैसे अर्न करू शकता. समजा घरातल्यांचा सपोर्ट असेल तर त्यांच्याकडून फायनान्शियल सपोर्ट घेऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊन आणि मग नंतर पुढे तुमचे क्लासेस सुरू करू शकतात. ओके, आता ट्रेनिंग घेण्यासाठी जेव्हा तुम्ही कुठे इन्क्वायरी करतात, कॉल करतात, ते किती चांगलं आहे, किती चांगल्या पद्धतीने ते शिकवता आहेत किंवा त्यांचे रिव्ह्यूज कसे आहेत आणि ते किती चांगले आहेत किंवा फ्रॉड तर नाहीत ना, याची सगळी इन्क्वायरी कशी करायची, त्यांना कसे प्रश्न विचारायचे, यावरचा व्हिडिओ लवकरच मी पोस्ट करणार आहे. तो नक्कीच बघा, म्हणजे त्याचाही तुम्हाला फायदा होईल. आता आपण बोलत होतो ट्रेनिंगबद्दल. मग ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर जास्त वेळ वाया न घालवता, कारण ट्रेनिंग घेतलेलं जे नॉलेज आहे ते आपल्यामध्ये ऑलरेडी फ्रेश असतं, की लगेचच ट्रेनिंग स्टार्ट असतानाच तुम्ही लगेच ॲडव्हर्टाईज करणं स्टार्ट करून द्या आणि क्लासेस पण लगेच ॲडमिशन घेणं स्टार्ट करून द्या.
ओके. आणि सपोज तुम्हाला ॲज अ ओनर म्हणून स्मॉल बिझनेस अँड ॲज अ ओनर म्हणून काम करायचं असेल, ते एक उद्यमचं सर्टिफिकेट येतं, जे कुठलेही नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा ते इझिली मिळतं. यूट्यूबवर समजा तुम्ही सर्च केलं उद्यम सर्टिफिकेटसाठी काय केलं पाहिजे, तर इझिली सगळी इन्फॉर्मेशन येते. एक स्मॉल रजिस्ट्रेशन ID तुम्हाला मिळून जातो आणि तुमच्या बिझनेसला पण सपोर्ट मिळतो. एक गव्हर्नमेंट त्याला लीगल एक स्वरूप प्राप्त होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंगबद्दल सर्व काही जाणून घेतलं. टीचिंग, ट्युशन, कोर्सेस, ट्रेनिंग ह्या सर्व गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिसेलिंगबद्दल शिकणार आहोत. रिसेलिंग हा सुद्धा एक बिझनेसचा चांगला पार्ट आहे. ओके. तर त्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. चला, आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.